नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या भाग्यविधाता फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सुरुवातीला आपण पाहत होतो की डेरिव्हेटिव्ह या चॅप्टर्सचे जे बेसिक्स जे आहेत ते बेसिक्स फॉर्म्युले वापरून प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे आपण पाहिलं. त्यामध्ये फॉर्म्युला ऑफ स्टँडर्ड फंक्शन्सचा यूज करून तुम्ही वेगवेगळे प्रॉब्लेम सोडवले. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे हे चॅप्टरमध्ये महत्त्वाचा असणारा तो म्हणजे चेन रूल. आता हा चेन रूल कोणासाठी वापरला जातो तर याच्यासाठी कंपोजिट फंक्शन्स असं नाव आपण या 11वी मध्ये ऐकलेलं आहे. मग हे कंपोजिट फंक्शन्स काय असतं हे पण तुम्ही पाहिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल हे कंपोजिट फंक्शन कसं दिलेलं असतं y = f ऑफ g ऑफ x अशा पद्धतीने. म्हणजे समजा किंवा याच्याच ऐवजी हे फंक्शन्स कसं लिहिलेलं असतं कसं असू शकतं y = f of u and u = g of x. म्हणजे y हे u चं फंक्शन असेल आणि u हे x चं फंक्शन असेल तर ऑटोमॅटिकली y हे कशाचं फंक्शन होणार आहे x चं फंक्शन होणार आहे. बरोबर ना. अशा पद्धतीने हे जे फंक्शन्स असतात याला कंपोजिट फंक्शन्स असं म्हटलं जातं. कदाचित तुम्हाला आठवत पण असेल, पहा आपण f.g g.f च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेल्या होत्या कंपोजिट फंक्शन्स मध्ये. पण कदाचित असं 11वी मध्ये अशा 3 डायग्राम होत्या तुम्हाला काढलेल्या. पहा हे फंक्शन हा सेट a होता, b होता, c होता, अशा पद्धतीने अशा डायग्राम्स काढलेल्या होत्या. आठवतंय का? पहा. आणि हे जे फंक्शन्स होतं त्याला आपण कंपोजिट फंक्शन्स म्हणत होतो. बरोबर ना. मग आता या कंपोजिट फंक्शन्स जर आपल्याला दिलेला असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा कसा हे आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी महत्त्वाचा असणारा हा थेरम ज्याला आपण चेन रूल म्हणतो, हा थेरम आपल्याला इथे आधी पाहायचा आहे. हा जो थेरम आहे हा बोर्डाच्या परीक्षेमध्ये भरपूर वेळा विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे इन डिटेल्स आपल्याला तो कसा लिहिता येईल आणि व्यवस्थित न पाहता आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसा लिहिता येईल याच्यासाठी तुम्ही याच्याकडे लक्ष द्यायचे. हा थेरम आपला मी आधी तुम्हाला एक्सप्लेन करतोय आणि एक्सप्लेन झाल्यानंतर तो तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घेणार आहात. आता पहा आधी थेरमचं स्टेटमेंट आपण रीड करूया. स्टेटमेंट मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, इफ y = f of u is a differentiable function of u and u = g of x is a function of x, then dy by dx is equal to dy by du into du by dx. आता हे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. dy by dx म्हणजे काय, y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. dy by du म्हणजे काय, y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u. आणि du by dx म्हणजे काय, u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. लास्ट इयरला म्हणजे 11वी मध्ये तुम्ही जे 4 महत्त्वाचे थेरम्स होते ते प्रूव्ह केले. कुठले? एडिशनचे, सबट्रॅक्शनचे, मल्टिप्लिकेशनचे आणि डिव्हिजनचे. त्याच्यामध्ये जे लेटर्स वापरले, जे वर्ड्स वापरले ते तुमच्या ओळखीचेच आहेत. तेच आपण याच्यामध्ये वापरणार आहोत. त्याला लेबनिझ नोटेशन असं म्हटलं जातं. ते आपण याच्यामध्ये वापरणार आहोत आणि याचं सोल्युशन्स देणार आहोत. आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय y हे u चं फंक्शन आहे आणि u हे x चं फंक्शन आहे. मग जर तुम्ही x मध्ये छोटासा चेंज केला, काही इन्क्रिमेंट ज्याला आपण म्हणतो, तो x मध्ये जर छोटासा चेंज केला तर तो x मध्ये चेंज केल्यामुळे u मध्ये होणार आहे ऑटोमॅटिकली. आणि u मध्ये चेंज झाला तर u मुळे तो y मध्ये पण चेंज होणार आहे. बरोबर. मग आता आपण इथे काय लिहिले पहा. आणि आपल्याला दिलेले त्यांनी काय दिलेले, गिवन दॅट y = f of u and u = g of x. सपोज u is not a constant function. आता आपण इथे u हे कॉन्स्टंट फंक्शन नाही असं अज्युम केलंय का, कारण आपल्याला इथे दिलेले u = g of x म्हणजे u हे कोणतं फंक्शन आहे, x चं. x व्हेरिएबल x चं फंक्शन असल्यामुळे ते कॉन्स्टंट असण्याचा प्रश्न नाही. बरोबर ना. मग पुढे काय लिहिलं आपण, लेट डेल्टा x बी अ स्मॉल इन्क्रिमेंट इन x. स्मॉल इन्क्रिमेंट म्हणजे एक छोटासा चेंज आपण कोणामध्ये केला, x च्या व्हॅल्यू मध्ये चेंज केला. जर तुम्ही x ची व्हॅल्यू चेंज केली तर u ची व्हॅल्यू चेंज होणार आहे आणि u मध्ये चेंज u ची व्हॅल्यू चेंज झाल्यामुळे y ची व्हॅल्यू पण चेंज होणार आहे. याच्यामध्ये इंडिपेंडेंट व्हेरिएबल हे x आहे म्हणून आपण आधी x चा जो इन्क्रिमेंट आहे त्याला डेल्टा x हे लावून दिलं.
जर डेल्टा एक्स हे एक्स चे इन्क्रिमेंट असेल तर त्याच्यामुळे यू आणि वाय मध्ये जे चेंज झाले त्यांना आपण अनुक्रमे डेल्टा यू आणि डेल्टा वाय हे नावं दिली. मग नेक्स्ट लाईन काय लिहिली आपण, डेल्टा यू अँड डेल्टा वाय बी द करस्पॉन्डिंग इन्क्रिमेंट इन यू अँड वाय रिस्पेक्टिव्हली. आता पुढे पहा, जर तुम्ही छोटासा चेंज करताय म्हणजे तो झिरो नाहीच आहे. जर डेल्टा एक्स इज नॉट इक्वल टू झिरो असेल, डेल्टा एक्स जर तुमचा झिरो नसेल एक्स मध्ये केलेला चेंज, तर यू मध्ये होणारा चेंज सुद्धा झिरो नसणार आहे, म्हणजे डेल्टा यू इज नॉट इक्वल टू झिरो असणार आहे. आणि यू मध्ये झालेला चेंज जर झिरो नसेल तर वाय मध्ये झालेला चेंज सुद्धा झिरो नसेल, काहीतरी थोडासा चेंज झालेला असेल, राईट. त्यामुळे डेल्टा वाय इज नॉट इक्वल टू झिरो. आता डेल्टा आणि डी हे लिहिताना तुम्ही व्यवस्थित काढायचे. आता आपल्याला हे माहिती आहे की कुठलेही जर हे डेल्टा एक्स डेल्टा यू डेल्टा वाय हे जर झिरो नसतील तर तुम्ही डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स ला अशा पद्धतीने लिहू शकता. कसं, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय बाय डेल्टा यू इनटू डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. म्हणजे याला वेगळं केलंय काय, फक्त डेल्टा यू ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केले. हा डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स होता ना, त्याला डेल्टा यू ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. डिवाइड केलेला इथे लिहिला डेल्टा वाय ला आणि मल्टिप्लाय केलेला डेल्टा एक्स च्या न्यूमरेटरला लिहिला. ओके. आता हे जर तुम्ही असं लिहू शकत असाल तर मग काय करायचं, दोन्ही साइडचं लिमिट घ्यायचं. काय घ्यायचं, टेकिंग लिमिट ॲज डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडला लिमिट घेतलं डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो. आता पहा, हे डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो आपण इथून घेतलेलं आहे, इथून लिहितोय आपण. हे वरती स्टेटमेंट आहे. आता इथे लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो लिहिलं, दोन्ही साइडला लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो. आणि हे आतमध्येकडचा जो पार्ट होता मल्टिप्लिकेशनचा, डेल्टा वाय बाय डेल्टा यू इनटू डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. पण मल्टिप्लिकेशन लिमिट्स कंटिन्युटी मध्ये आपण पाहिलं याचे लिमिट्स तुम्ही सेपरेट करू शकता. नेक्स्ट स्टेपला काय केलं आपण, याचे आणि याचे लिमिट सेपरेट केले. म्हणजे काय केलं, लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो डेल्टा वाय बाय डेल्टा यू इनटू लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो डेल्टा यू बाय डेल्टा एक्स. ओके. आता बघा, ऍज डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो एकदम छोटासा चेंज आहे, नॉर्मल डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो. डेल्टा एक्स ची व्हॅल्यू एकदम झिरोच्या जवळ आहे, तर डेल्टा यू ची सुद्धा छोटीशीच असणार आहे. मग ऍज डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो वी ऑल्सो गेट डेल्टा यू टेंड्स टू झिरो. आणि त्याच्यामुळं लिमिट इथलं फक्त कुठलं चेंज केलं, इकडचं लिमिट असायचं डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो, फक्त इथलं चेंज केलं. याचं का चेंज केलं, त्याच्या डिनॉमिनेटरला डेल्टा यू होता म्हणून फक्त याचं लिमिट चेंज केलं. आपण इथं काय लिहिलं, डेल्टा यू टेंड्स टू झिरो. बाकी इकडे डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो चे ह्या पहिल्या आणि ह्या लास्टच्या याच्यामध्ये सेमच आहे. डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो वरती जे होतं तेच घेतलंय. का घेतलंय, यांच्या डिनॉमिनेटरला डेल्टा एक्स आहे म्हणून आपल्याला इथं लिमिट काय पाहिजे, डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो पाहिजे. बरोबर ना. हे आपण 11वी मध्ये शिकलो लेबनिझ नोटेशन म्हणून. ठीक आहे, इथपर्यंत आला. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं. पण आपल्याला इथे वरती थेरम मध्ये काय केलेलं आहे, y is a differentiable function of u and u is a differentiable function of x. म्हणजे y ला तुम्ही विथ रिस्पेक्ट टू u डिफरन्शिएट करू शकता आणि u ला विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करू शकता. म्हणजेच काय, dy बाय du एक्झिस्ट होईल आणि du बाय dx पण एक्झिस्ट होईल, कारण त्यांचे डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएबल आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढता येतात. बरोबर ना. आणि लेबनिझ नोटेशन नुसार त्याला नाव काय देता येतात, लिमिट डेल्टा यू टेंड्स टू झिरो डेल्टा वाय बाय डेल्टा यू इज इक्वल टू dy बाय du आणि लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो डेल्टा यू बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू du बाय dx. मी व्यवस्थित पहा, केलं लेबनिझ नोटेशन. याला आपण इक्वेशन नंबर 2 दिलं. पण आता बघा, हे 1 आणि 2 वरून ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू आपण इकडच्या बाजूला टाकून दिली. म्हणजे लिमिट डेल्टा यू टेंड्स टू झिरो डेल्टा वाय बाय डेल्टा यू ची व्हॅल्यू काय आहे, dy बाय d. आणि लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो डेल्टा यू बाय डेल्टा एक्स याची व्हॅल्यू काय आहे, du बाय dx. ह्या व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये टाकून दिल्या 2 च्या. तर मला नवीन इक्वेशन नंबर 3 मिळालं. काय मिळालं, लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू झिरो डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स म्हणजे इकडची बाजू इज इक्वल टू याची व्हॅल्यू काय आहे, डेल्टा वाय बाय डेल्टा यू आणि याची व्हॅल्यू काय आहे, सॉरी dy बाय du आणि याची व्हॅल्यू काय आहे, du बाय dx. बरोबर ना. पण आता हे जे डेरिव्हेटिव्हज आहेत dy बाय du कोण आहे,
y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u आहे आणि du by dx कोण आहे u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आहे ते एक्झिस्ट होतात. मग समजा एखादं इक्वेशन असेल त्याची एक बाजू एक्झिस्ट होते तर दुसरी बाजू सुद्धा ऑटोमॅटिकली एक्झिस्ट व्हायला पाहिजे कारण ते इक्वेशन आहे. मग आपण इथे लिहिलं as RHS of equation 3 exist. इकडची बाजू एक्झिस्ट होती तर LHS काय LHS also exists. आणि जी LHS एक्झिस्ट होणार आहे त्याला आपण नाव देऊ काय देऊ इथं LHS काय लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा x हे त्याला नाव काय दिलं dy बाय dx दिलं बरोबर. मग जर हे नाव दिलं तर काय झालं पुढे हे जे आहे इक्वेशन नंबर कोणतं 3 काय चेंज झाला आपला dy बाय dx dy बाय du बाय dx असा चेंज झाला बरोबर ना. अशा पद्धतीने हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं इथे आपल्याला देनच्या नंतरचा पुढचा जो पार्ट होता dy बाय dx dy बाय du बाय dx हा आपला प्रूफ इथं कंप्लीट झाला. आलं लक्षात सगळ्यांच्या. अशा पद्धतीने हा जो थेरम आहे व्यवस्थित एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल असा लिहिलेला आहे. हा काय करायचा आहे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे आणि न पाहता लिहिण्याचा ट्राय करायचा आहे. ओके. आता हा थेरम पाहून आपण काही प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा थेरम वापरून वेगवेगळे फॉर्म्युले आपण तयार केलेले आहेत. मी तुम्हाला ग्रुपवरती जे फॉर्म्युले टाकलेले होते ते तुम्ही लिहिलेले असतीलच. तेच फॉर्म्युले याचा वापर करून बनवले गेलेले आहेत ह्याच थेरमचा चेन रूलचा. मग आता आपल्याला ह्या चेन रूल वरती डिपेंड असणारे काही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे आहेत. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना चेन रूल्सचा वापर करायचा की आपण लिहिलेल्या फॉर्म्युल्यांचा. तर पहा आपण जे फॉर्म्युले लिहिलेले आहेत ते चेन रूलचा वापर करून लिहिलेले आहेत. त्याच्यामुळे ते फॉर्म्युल्यांचाच वापर करून आपल्याला हे प्रॉब्लेम सोडवणं सोपं जाणार आहे. मग जास्तीत जास्त वापर हा आपण लिहिलेल्या फॉर्म्युल्यांचा करायचा आहे. आलं लक्षात. मी तुम्हाला दुसरा टेबल टाकला होता टेबल 1.2 असा काहीतरी. त्या टेबल मध्ये दिलेले जे फॉर्म्युले आहेत 1.1.2 असा टेबल होता. त्याच्यात दिलेले जे फॉर्म्युले होते ते फॉर्म्युले सगळे तुम्ही लिहिलेले असतीलच. आता आपण काय करूयात काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. ओके. पहिला प्रॉब्लेम आहे y अंडर रूट x स्क्वेअर प्लस 5 फाइंड dy बाय dx. आता बघा हा प्रॉब्लेम सोडवताना काय काय करावं लागणार आहे. इथे मी लिहितो दिलेला प्रॉब्लेम लिहिला काय व्यवस्थित पहा y इन स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस 5 बरोबर. आता याला दोन मेथडने आपण सोडूयात पहिल्यांदा कारण तुम्हाला मला हे सांगायचं की चेन रूलने पण आपल्याला सोडवता येतो आणि डायरेक्ट फॉर्म्युले वापरून पण सोडवता येतो. पहिल्यांदा आपण याला बाय चेन रूलने सोडवू बरोबर. तर याच्यामध्ये काय पुट करू आपण याला पुट करू जे स्क्वेअर रूट मध्ये लिहिले त्याला u म्हणूयात बरोबर. पुट u x स्क्वेअर प्लस 5 कारण u हे x चं फंक्शन आहे. मग आपल्याला y कसा लिहिता येईल स्क्वेअर रूट ऑफ u लिहिता येईल बरोबर. आता पहा जर y स्क्वेअर रूट ऑफ u लिहिला तर dy बाय du हा काय येईल y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u. रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो पाहिलं तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये पहा बरं फॉर्म्युल्याच्या वहीमध्ये रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय 1/2 रूट x बरोबर ना. पण इथे u आहे मग dy बाय du लिहिताना आपल्याला काय लिहावं लागेल 1/2 रूट u असं लिहावं लागेल बरोबर. आता हे झालं एंड du बाय dx काढायचं आपल्याला. du बाय dx म्हणजे u चा डेरिव्हेटिव्ह हा इथे u आहे तुमचा याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 2x येणार आहे आणि प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे 0 म्हणजे हा किती झाला 2x झाला बरोबर. पण आपल्याला चेन रूल काय माहिती आहे काय आहे चेन रूल बाय चेन रूल dy बाय dx is equal to dy by du into du by dx. टाका व्हॅल्यू याच्यात dy by du ची व्हॅल्यू इथं शोधली तुम्ही काय त्याला आता 1/2 रूट u लिहिलंय त्याला u ची व्हॅल्यू आपण त्याच्यात परत टाकून देऊ काय ती x स्क्वेअर प्लस 5 टाकून दिली तिथे लिहिली आपण 1/2 रूट x स्क्वेअर प्लस 5 into du by dx ची व्हॅल्यू इथे कॅल्क्युलेट केली किती आहे
2x. आता बघा हा 2 न्यूमरेटरला आहे, हा डिनॉमिनेटरला आहे, 2 ने 2 ला भाग जाईल आणि उत्तर काय येईल आपलं x अपॉन इन स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस 5. कुणाची व्हॅल्यू आहे dy बाय dx ची. हे झालं आपलं एका मेथडने म्हणजे चेन रूलने. आता तुम्हाला ह्याच्यात थोडंफार काही समजलं असेल तर पाठ नाही समजलं तर तुम्ही मला विचारू शकता. परंतु पुढची जी मेथड आहे मी तुम्हाला सांगणार आहे ती फॉर्म्युला डायरेक्ट फॉर्म्युला वापरून त्याने तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे आणि ते फॉर्म्युला वापरून तुम्हाला लगेच कळेल. आता ही आपली मेथड 1 होती, मी केली तो. तुम्ही पण दोन्ही मेथडने सोडवायचे आहेत काही प्रॉब्लेम्स. इकडे लिहितो मेथड 2. आता मेथड 2 काय आहे पहा. आपल्याला दिलं इथे काय प्रॉब्लेम दिलाय y इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 5. आपल्याकडे फॉर्म्युला आहे पहा, मी तुम्हाला जो फॉर्म्युला दिला होता त्याच्यात स्क्वेअर रूट ऑफ f ऑफ x याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट ऑफ f ऑफ x इज इक्वल टू काय आहे 1 अपॉन 2 रूट f ऑफ x इनटू f डॅश ऑफ x असा दिलेला आहे फॉर्म्युला आहे बघ. तो टेबल दिला होता ना त्याच्यामध्ये असेल. आता हा जर फॉर्म्युला असेल तर हा फॉर्म्युला मला इकडे वापरायचा आहे. y इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये x स्क्वेअर प्लस 5 लिहिले, रूट मध्ये f ऑफ x म्हणजे f ऑफ x ची किंमत किती झाली इथं x स्क्वेअर प्लस 5. स्क्वेअर रूट चार्ट मध्ये आहे ना, स्क्वेअर रूट चार्ट मध्ये असणार आहे f ऑफ x. मग स्क्वेअर रूट चार्ट मध्ये काय x स्क्वेअर प्लस 5. म्हणून इथं आपण जर डायरेक्ट लिहिलं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x तर काय मिळेल dy बाय dx इज इक्वल टू पाह्या फॉर्म्युल्यानुसार 1 अपॉन 2 रूट f ऑफ x ची किंमत काय आहे x स्क्वेअर प्लस 5 आणि f डॅश ऑफ x म्हणजे त्या f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह. मग इथं आपण लिहूयात हवं तर डेरिव्हेटिव्ह कोणाचा f ऑफ x चा म्हणजे कोणाचा x स्क्वेअर प्लस 5 चा. बरोबर. हा काय झाला इथं तर एक काम करूयात, इथं तुम्ही हवं तर असं लिहा आधी फॉर्म्युलाची काही या साईडला लिहिण्यापेक्षा we have square root of f of x चा derivative of square root of f of x is equal to काय 1 upon 2 root f of x into f dash of x. Therefore dy by dx हे मी तुम्हाला सांगत होतो इथपर्यंत y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to काय 1 upon 2 स्क्वेअर रूट मध्ये f of x म्हणजे कोण x स्क्वेअर प्लस 5 इनटू f डॅश ऑफ x म्हणजे डेरिव्हेटिव्ह कुणाचा f of x चा. f of x कोण होता x स्क्वेअर प्लस 5 होता. ठीक बरोबर. हे एवढं झालंय आपलं. तर घेऊया पुढे 1 upon 2 इन स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 5 इनटू त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 2x येणार आहे प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह 0 नाही लिहिला तरी चालतो. आता ह्या 2 ने 2 ला जर भाग गेला तर उत्तर काय राहील तुमचं x अपॉन इन स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस 5 कोणाची व्हॅल्यू dy बाय dx ची. म्हणजे पहा ऑब्झर्व करून पहा तुम्ही कोणत्याही मेथडने प्रॉब्लेम सोडवला तर तुमचं सोल्युशन मात्र एकच येते. मग पुढे असं म्हणायचं नाही की सर मी ह्या मेथडने सोडवला आणि माझा प्रॉब्लेम आन्सर वेगळं येते. तुम्ही कुठल्याही मेथडने सोडवा, तुम्हाला जी समजायला सोपी वाटेल त्या मेथडने सोडवा. पण जनरली माझा सल्ला तुम्हाला असा असेल की ही मेथड ज्याचे डायरेक्ट फॉर्म्युले तुम्हाला यूज करता येतात ती मेथड तुम्ही यूज करा, ती बेस्ट राहील तुम्हाला समजण्यासाठी. येते लक्षात. अशा पद्धतीने तुम्ही हे प्रॉब्लेम्स सोडवू शकता. ओके. आता पुढचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण एकच मेथडने सोडवणार आहोत. तुम्हाला वाटल्यास दोन्ही मेथडने तुम्ही सोडवू शकता. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स सोडूयात आपण आता पुढचे. हे प्रॉब्लेम्स जे आता आपण सोडवतोय हे पण तुमच्या नोटबुक मध्ये असायला हवेत.
व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते सगळे प्रॉब्लेम्स लिहून घेऊ शकता. आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ साइन x. ओके, हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा पहा. याला आपण लिहूयात लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ साइन x. असं लिहिल्यानंतर आपलं पहिलं ठरलेलं सेंटेन्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. त्यामुळे y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे dy बाय dx. आता लॉग ऑफ साइन x म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला असणार आहे आपल्याला लॉग ऑफ f ऑफ x. बरोबर. लॉग ऑफ f ऑफ x चा फॉर्म्युला तुम्ही कदाचित लिहिलेला असेल किंवा नसेल. मी तुम्हाला इथे लिहून देतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ f ऑफ x तुमच्याकडे असेल किंवा नसला तर तुम्ही लिहा. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ f ऑफ x काय येणार आहे 1 upon f of x into f dash of x. बरोबर. मग हा फॉर्म्युला आपण इथे वापरतोय dy by dx is equal to त्या फॉर्म्युल्यानुसार f of x कोण झाला तुमचा sin x झाला. मग ह्या फॉर्म्युल्यानुसार काय येणार 1 upon sin x into डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. कोणाचा डेरिव्हेटिव्ह sin x. म्हणजे सांगा बरं मला काय आलं हे काय राहिलं 1 upon sin x as it is into sin x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो cos x. म्हणजे हे झालं कसं cos x into 1 cos x upon sin x. सांगा रे cos x upon sin x काय येतं cot x. बरोबर. हा झाला तुमचा dy by dx. बरोबर आहे ना. काही चुकलंय का नाही. हे cot x म्हणून तुम्ही लिहू शकता. ओके, हा झाला तुमचा dy by dx. आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे तिसरा तो प्रॉब्लेम मी इथे लिहितो. समजा तिसरा प्रॉब्लेम तुम्ही असा घेतला y is equal to sin of log x. तर याचं सोल्युशन तुम्ही कसं काढाल पहा. सुरुवातीला काय लिहिणार आपण लेट y is equal to sin of log x. आता याच्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरणार डेरिव्हेटिव्ह ऑफ sin of f of x चा. इथे आधी आपण लिहूयात डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आपल्याला काय फॉर्म्युला माहिती आहे कोणता डेरिव्हेटिव्ह ऑफ sin of f of x is equal to sin x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो cos of f of x into f dash of x. हा फॉर्म्युला माहिती आपल्याला आहे तुमच्याकडे लिहिलेला. मग याच्यानुसार काय होईल देअरफॉर y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to हा फॉर्म्युला. इथे f of x कोण आहे तुमचा log x. मग याला काय लिहूयात आपण cos of log x into डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x म्हणजे कोणाचा डेरिव्हेटिव्ह log x चा डेरिव्हेटिव्ह. काय आला बरं हा cos of log x as it is राहणार आणि log x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 1 upon x. म्हणजे पहा डेरिव्हेटिव्ह dy by dx हा काय आला तुमचा यांचं मल्टिप्लिकेशन cos of log x divided by x. हे काय झालं तुमचं सोल्युशन झालं. लक्षात dy by dx तुम्हाला अशा पद्धतीने लिहिता येईल. हे तीन प्रॉब्लेम सोडवले. अजून एक प्रॉब्लेम घेऊयात आपण. प्रॉब्लेम नंबर 4 e raised to tan x. y is equal to e raised to tan x. काय वाटतं बरं तुम्हाला ह्या प्रॉब्लेमकडे बघून कशा पद्धतीने लिहिता येऊ शकतो आपल्याला हा प्रॉब्लेम. सुरुवातीला लेट लिहिलं नेहमीप्रमाणे e raised to tan x लिहिलं
इथं लिहिलं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथपर्यंत जर आता तुमचं पाठ झाला असेल एवढं सगळं तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. आता आपल्याला ए रेस टू एफ ऑफ एक्स चा फॉर्म्युला आहे का हे पाहावं लागेल. तुमच्या फॉर्म्युलेच्या वेळेवेळी पहा बरं, ए रेस टू एफ ऑफ एक्स चा फॉर्म्युला आहे का? आहे, मला वाटतं दिलेला आहे. काय आहे तो तुम्ही सांगाल. मी इकडे तसं लिहितोच आहे साईडला कशाला आपण इथेच लिहूया. काय आहे रे फॉर्म्युला सांगा. सापडला. वी हॅव काय डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to f of x is equal to e raised to f of x into f dash of x. बरोबर. Therefore y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx equal to e raised to f of x म्हणजे इथं काय लिहावं लागेल e raised to tan x into f dash of x म्हणजे f of x चा डेरिव्हेटिव्ह. कोणाचा डेरिव्हेटिव्ह इथे tan x चा डेरिव्हेटिव्ह. काय आलं रे त्याला लिहिलं तुम्ही e raised to tan x into tan x चा डेरिव्हेटिव्ह काय sec square x. Therefore dy by dx is equal to हा sec square x काय लिहूयात आधी लिहूयात sec square x into e raised to tan x. अशा पद्धतीने तुम्हाला याचं सोल्युशन मिळालं. म्हणजे पहा किती सोपे आणि छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत जे तुम्ही विदिन फ्यू सेकंड्स सॉल्व्ह करू शकता. आलं लक्षात. आता अजून एक प्रॉब्लेम घेऊया म्हणजे आजच्या दिवसाचा होमवर्क तुम्हाला देता येईल. पहा पुढचा प्रॉब्लेम देतोय मी पाचवा तुम्हाला. y is equal to log of x square x raised to 5 plus 4. बघा आता हे जे काय आहे हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. नेहमीप्रमाणे काय y is equal to log of x raised to 5 plus 4 लिहूयात डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. फॉर्म्युला लिहूयात. काय फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ log of f of x is equal to काय 1 upon f of x into f dash of x. बरोबर. आता काय येईल मग therefore dy by dx is equal to बघा काय होईल त्याच्यानुसार 1 upon f of x कोण आहे इथं x raised to 5 plus 4 into डेरिव्हेटिव्ह कोणाचा f of x चा x raised to 5 plus 4 चा. बघा आता हे लिहिलं 1 upon x raised to 5 plus 4 लिहिलं into x raised to 5 चा डेरिव्हेटिव्ह आपण आतामध्ये शिकलो x raised to यांचा फॉर्म्युला काढू. काय येईल x raised to 5 चा डेरिव्हेटिव्ह 5x raised to 4 प्लस 4 चा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे हे एकत्रित जर लिहिलं तुम्ही मल्टिप्लिकेशन वगैरे करू नका. हे प्लस 0 म्हणजे 5x raised to 4 राहिलं. म्हणजे न्यूमरेटरला काय आलं 5x raised to 4 अपॉन x raised to 5 प्लस 4 हा कोण आहे आपला dy by dx. अशा पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम्स सोडवू शकता. आलं लक्षात. आता हे प्रॉब्लेम्स तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि आपला जो नेहमीप्रमाणे होमवर्क जो आहे तो मी ग्रुपवर तुम्हाला देईल. तो होमवर्क तुम्ही काय करायचा आहे ट्राय करायचा आहे. तो होमवर्क झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जर काही डाऊट्स आले तुम्हाला तर ते तुम्ही मला विचारू शकता आणि हे पण व्यवस्थित समजावून घेऊ शकता. आलं लक्षात. थँक्यू.